राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या आणि शाळेत जाण्याची लगबग जी आहे विद्यार्थ्यांमध्ये सुरू झाली। पण हिंगणघाट तालुक्यामध्ये पुकटा जे गाव आहे, या पुकटा गावात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शाळेत जाण्यासाठी जी लालपरी आहे, ती लालपरीचं या गावापर्यंत पोहोचत नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांची आता पंचायत झालेली आहे। एसटी महामंडळाने रस्त्याचं जे कारण आहे, हे कारण सांगत एसटी महामंडळाची जी बस आहे ती गावापर्यंत पोहोचण्यास नकार दिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांची एकूणच पंचायत झाली। शाळकरी विद्यार्थी जे आहेत ते आता 1.5 किलोमीटरचा टप्पा गाठत आपलं गाव गाठतात, पायी चालत ही एकूण परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे। आणि रस्ता जर पाहिला तर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे। हा रस्ता नेमका गावात 1.5 किलोमीटर पोहोचतो, पण रस्ता जो आहे तो चिखलाने माखलेला रस्ता असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि एसटी महामंडळाची बस जी आहे ती नियमित या रस्त्याने आपल्या गावापर्यंत पोहोचत होती, पण अलीकडे रस्ता जो आहे ह्या पावसाने खराब झाला। अत्यंत बिकट अवस्था या रस्त्याची झाली। गेल्या काही वर्षात हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बांधल्या गेल्याचं ओरड जी आहे ती नागरिकांची आहे। आणि रस्ता खराब झाल्याने मात्र आता या सरकारी रस्त्यावर जाणाऱ्या सरकारी गाड्या सुद्धा बंद पडल्याचं चित्र आहे। नेमकं हा रस्ता कधी दुरुस्त होतो आणि आमची जी लालपरी आहे ती कधी सुरू होते आणि शाळा गाठता येतं, तेच पाहणं या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे। विद्यार्थी जे आहे हे विद्यार्थी ग्रामपंचायतीकडे पोहोचलेत। ग्रामपंचायतीकडे रस्ता सुरू करून बस जी आहे ती बस चालू करण्याची मागणी केली आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।